नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता अवंतिकाला शुद्ध येते. जानकी तेथेच असते. अवंतिकाला शुद्ध आल्यानंतर जानकीला आनंद होतो. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा ती जानकी आता हात जोडते आणि अवंतिकाची माफी मागते की मला माफ कर आणि हे सर्व मात्र माझ्यामुळे झालेले आहे. तर तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, अहो तुम्ही काय बोलतात आणि माफी कशाला मागतात? माझी सुद्धा फॅमिली आहे वहिनी आणि माझ्या फॅमिलीसाठी मी काहीतरी करू शकले याचं समाधान आहे असेल मला. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की अगं पण ह्या सगळ्यामध्ये तुझ्या जीवावर जर बेतलं असतं तर काय करणार होतो? आणि हे बघ अवंतिका, मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. तुझ्यावर आज ही जी वेळ आली, परंतु मला एक गोष्ट सांग, आता त्या मास्कमॅनने तुला असं अचानक भेटायला का बोलावलं होते? तेव्हा आता अवंतिका सांगते की वहिनी, अहो त्या मास्कमॅनला आपल्या सगळं काही प्लॅन बद्दल माहिती होते. कारण सौमित्राशी आता आपण भांडण केलं, मी सुद्धा भांडण वगैरे केलं, हे सगळं काही त्याला माहिती झालेले होते. आता हे ऐकल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. जानकी विचार करते की आता हे कसं शक्य आहे? मास्कमॅन पर्यंत आता हे सर्व कोण पोहोचवत असेल? तेव्हा जानकी म्हणते की अगं पण कोण सांगत असेल? तर अवंतिका म्हणते की नंतर त्याने मला फोन केला आणि तेथे बोलावून घेतलं आणि माझ्यावर हल्ला केला आणि मला माहिती होतं की तो अगदी डेफिनेटली माझ्यावर अटॅक करणार आहे. म्हणून मी तेथून पळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने माझा पाठलाग केला आणि आता ह्या सर्व झटापटीमध्ये मी खाली पडले आणि मला लुटून दिल्यानंतर त्याने कुंड्यांची जी काही सीडी वगैरे आहे तर ती माझ्या अंगावर टाकली. त्यानंतर मला मार लागला आणि त्यानंतर काय झालं हे मला काहीच आठवत नाही. आणि वहिनी, त्या क्षणाला मला खरंच काही सुचत नव्हतं. मी खूप पॅनिक झाले होते. मला फक्त चेहरे आठवत होते, बाकी काही कळत नव्हतं. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका शांत होतो आणि आता ह्या सगळ्याचा विचार तू करू नकोस. तेव्हा आता अवंतिका रडत असते तर जानकी डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघ अवंतिका, रडू नकोस बाळा. अगं तुला रडण्याने त्रास होईल आणि ऑलरेडी मात्र तुझी ही अवस्था अशी झाली ती मला नाही बघवत. म्हणून जानकीला सुद्धा खूप वाईट वाटून ती रडत असते. आणि हे बघ अवंतिका, आता मात्र मी तुझा हा त्रास नाही बघू शकत. तेव्हा आता इकडे सुमित्रा मात्र आता तिथून बाहेर पडते. गेटच्या बाहेर आल्यानंतर आता रोडला ती प्रत्येक रिक्षावाल्या आणि गाडीवाल्या लोकांना हात वर करून म्हणते की दादा, काही करून मला मुळशीला सोडा, मला मुळशीला सोडा. अगदी वेड्यासारखी बेभान झालेली असते आणि सुमित्रा आता अगदी घरी येण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी खूप रडतच अवंतिकाला म्हणते की अगं अवंतिका, हे बघ, एक मैत्रीण आणि एक बहीण मला अगदी गमवण्याची जी काही भीती वाटत होती तेव्हा काय अवस्था माझी झाली होती अवंतिका, मी तुला नाही सांगू शकत. आणि माझ्यामुळे अवंतिका तुला हे सर्व सहन करावं लागतं. माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली, मला माफ कर अवंतिका. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, हे बघा, तुम्ही जर आता रडलात तर मी सुद्धा रडेल बर का. म्हणून आता ती जानकी वहिनींना शांत राहायला सांगते. आणि हे बघा वहिनी, जर मला त्रास झाला तर तुम्हाला चालणार आहे का? मला हे सर्व चालणार नाही ना, मग शांत व्हा. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, मी सुद्धा शांत झालेले आहे, त्रास करून घेऊ नको तू स्वतःला पण, आणि लवकरात लवकर तू बरी हो आणि हे बघ घरी चल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सर्व काही मिळून नीट करूयात. वहिनी, मी लवकरात लवकर कशी पटकन बरी होते. आणि हे बघा वहिनी, मी तुम्हाला शब्द देते की आपण सगळे मिळून मात्र यातून बाहेर पडू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता सौमित्र तेथे येतो. सौमित्र म्हणतो की अगोदर तू इथून बाहेर पड. आणि आता जानकी अवंतिका सौमित्रकडे बघतात. तेव्हा आता जानकी लगेच उठते आणि म्हणते की हे बघा भाऊजी, अवंतिकाची आता तब्येत बरी आहे, तिला शुद्ध आली, तुम्ही तिच्याशी बोलून घ्या, मी बाहेर थांबते. सौमित्र तर रागातच असतो. तेव्हा आता सौमित्र काही बोलत नसतो, त्याचे चेहरा वगैरे अगदी पूर्णपणे रागात असतो. तेव्हा अवंतिका आणि जानकी सौमित्रकडे बघतात. त्यानंतर आता इकडे सुमित्राची पूर्ण दयनीय अवस्था झालेली असते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ती हात वर करून हात जोडून विनवण्या करत असते की दादा, मला अगदी मुळशीला सोडा, परंतु कोणीही गाडी थांबायला तयार नसतात. आणि आता तर तिला चक्कर वगैरे सुद्धा यायला सुरुवात होते. कशी तरी ती स्वतःला त्यातून सावरते आणि खूप रडत असते. तिला आता काय करू आणि काय नाही, एकतर ऐश्वर्याची खूप भीती वाटत असते. आता उन्हामुळे तिला इतका त्रास होतो आणि तेथे ती चक्कर येऊन खाली पडणार असते. त्यानंतर आता इकडे सौमित्राचा तो रागीट चेहरा बघून जानकी खाली मान घालते आणि रडतच जानकी आता बाहेर जाते. तर आता अवंतिका उठणार, तो सौमित्र तिच्या हाताला धरतो आणि डोळ्यामध्ये पाणी आणत तिला विचारतो की तू कशी आहेस? तेव्हा आता अवंतिका रडतच म्हणते की मी ठीक आहे. तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की तुला त्रास तर होत नाही ना काही? तेव्हा रडतच अवंतिका म्हणते की हे बघ, तू जर माझ्या ह्या सिच्युएशनचा त्रास करून घेणार असेल स्वतःला तर मात्र मला सुद्धा त्रास होईल. आणि हे बघ, तू जे काही हा वेडेपणा करतेस ना
तो मला नाही आवडला आणि तुला तर माहितीच आहे की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं. तर अवंतिका सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की सौमी मला काही झालेले नाही, मी ठीक आहे. अरे सौमी, जानकी वहिनी मला इथे घेऊन आल्यात म्हणून माझा जीव वाचला. तेव्हा मात्र आता सौमित्राचा जो काही गैरसमज होतो तो म्हणतो की आपल्याच माणसावर आपणच वार करायचा आणि त्यावर आपणच मलमपट्टी करण्यात काही अर्थ नसतो. तेव्हा अवंतिका सौमीला म्हणते की सौमित्र तू काय बोलतोस, हे जानकी वहिनीने हल्ला केला, हे बघ असं काही झालेले नाही, तू उगाच असा गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा सौमित्र ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो म्हणतो की हे बघ लवकरात लवकर तू बरी हो आणि तू जे काही म्हणत होती ते आपण करूयात, आपण मुंबईला जाऊयात. तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र, नाही, आपल्या घराला सोडून मला कधी जायचंच नव्हतं, आपल्या घराला आपली गरज आहे. जो काही सगळा माझा आणि जानकी वहिनींचा प्लॅन होता. तेव्हा रडतच सौमित्र म्हणतो की हे सर्व नाटक करण्याची तुम्हाला काय गरज होती आणि तुला जर यापेक्षा काही झालं असतं तर अवंतिका म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा जीव वाचवला असता, माझी पूर्ण खात्री आहे. आणि हे बघ आता मात्र जे काही झालेलं आहे त्या सगळ्याचा विचार करत तू बसू नको. आणि हे बघ, अरे मला जानकी वहिनींनी काही सांगितलं नव्हतं, मी स्वतः मात्र माझ्या इच्छेने या प्लॅन साठी रेडी झाले होते. आणि हे बघ, आपल्याला आपलं घर परत मिळवायचं आहे ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल परत आणायची आहे ना, त्यामुळे आता बास झालं, आता रडायचं नाही. यापुढे सगळं काही कसं नीट व्यवस्थित अगदी नीट करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं. आणि शेवटी ती सौमित्राला खुश करते. सौमित्र तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, त्याचा गैरसमज ती दूर करते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र अगदी त्या भरधाव वेगाने मात्र गाड्यांसमोर येत असते. रोड इतका वाहत असतो, गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या अगदी सुमित्रा अडवण्याचा प्रयत्न करते की मला मुळशीला सोडा, ओ दादा मी तुमच्यासमोर हात जोडते. एकतर उन्हाने तिला खूप त्रास होत असतो, पोटात अन्नाचा कणही नसतो, पाण्याचा थेंबही नसतो, म्हणून आता सुमित्राची अवस्था अगदी दयनीय होते. आणि अशाच करत करत ती हात जोडत आता एक गाडी तिच्या समोर येते आणि त्या गाडीला मात्र ती अगदी जाऊन धक्का देते आणि तेवढ्यात तो गाडीवाला ब्रेक दाबतो आणि गाडीच्या खाली उतरून तो आता सुमित्रावर खूप ओरडतो. सुमित्रा म्हणते की हे बघा दादा, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमच्या पाया पडते, मला मुळशीला सोडा. तेव्हा आता तो ड्रायव्हर आहे तर तो सुमित्राला रागवतो, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बसने वगैरे मुळशीला जा, माझ्या गाडीसमोर येण्याची काय गरज होती. सुमित्रा रडतच म्हणते की अहो रिक्षाला देण्यासाठी माझ्याकडे पैसे वगैरे नाहीत, प्लीज मला मदत करा. तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की अहो तुमच्यासारखी माणसं तर खूप भेटतात, मदतीचा हात पुढे करतात आणि अगदी लुटतात, त्यामुळे अगदी नकोय मला आता काही. सुमित्रा म्हणते की नाही हो. तेव्हा आता सुमित्रा रडत म्हणते की अहो मी चांगल्या घरातील बाई आहे, प्लीज मला मदत करा. आणि खूप रडत अगदी हात जोडून विनवण्या करत असते, पण कोणीही आता सुमित्राला मदत करायला तयार नसतात. तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते आणि सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, तुझ्यामुळे आज मला हे सर्व भोगावं लागत आहे, मात्र या सगळ्याची किंमत तुला चुकवावी लागेल, त्यामुळे काही झालं तरी मी तुला नाही सोडणार ऐश्वर्या. म्हणून सुमित्रा आता पायी पायी चालत निघलेली असते, डोळ्यातील पाणी पुसते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश हॉस्पिटलच्या बाहेरच असतो. जानकी आता बाहेर येते आणि ऋषिकेश जवळ येते. जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यात ऋषिकेश उठतो आणि जानकीला जवळ घेतो. जानकी खूप रडत असते, तो तिला मिठीत घेऊन समजावतो. ऋषिकेश विचारतो की जानकी काय झालं, तर जानकी म्हणते की ऋषिकेश माझं चुकलं, खरंच माझं चुकलं आणि हे बघा मी तर मात्र माझ्या माणसांना त्रास होऊन देणार नाही असं म्हणत होते, परंतु माझ्यामुळे माझ्या माणसांना त्रास होतोय. अवंतिकाला असं प्लॅन मध्ये इग्नोर करायला नको होतं, प्लीज खरंच माझी चूक झाली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी सावर स्वतःला, हे बघ आणि हे बघ जानकी तू विचार करते तसं काही नाही आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू हे प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करत आहे. आणि हे बघ अगं आम्ही सगळे सुद्धा हे प्रयत्न करत आहोत, पण कधी कधी प्रामाणिकपणाने प्रयत्न करत असताना माणूस चुकतो. आणि हे बघ जानकी, ह्या सगळ्यामध्ये तुझ्याकडून एक चूक झालेली आहे. ह्या सगळ्या प्लॅन मध्ये तू सौमित्र किंवा मला सांगायला हवं होतं. आणि हे बघ जानकी, तुझ्या लक्षात येतं का हे किती रिस्की आहे म्हणून. आणि विचार कर ना, अगं तू जर आम्हाला हे सर्व अगोदर सांगितलं असतं तर आम्ही त्या मास्कमॅनला पकडण्यासाठी तुम्हाला मदत केली असती. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मी चुकले, खरंच मला असं वाटलं होतं की या गोष्टीवर चर्चा होईल आणि पुन्हा ती गोष्ट मात्र मास्कमॅन पर्यंत पोहोचेल याची मला भीती वाटत होती, म्हणून ऋषिकेश मी तुम्हाला नाही सांगितलं. आणि हे बघा अहो हा प्लॅन आहे तो फक्त आणि माझा आणि अवंतिकाचा होता, सिक्रेट आहे तर ते फक्त आणि फक्त आमच्या दोघीमध्येच होतं. आणि हे बघा तुम्ही घरात असून तुम्हाला नाही कळाले तर मास्कमॅनला कसं कळलं हे सर्व. ऋषिकेश तेच कळत नाही
की मास्कमॅनला हे सर्व कोणी सांगितले, हे सर्व त्याला कळालेच कसे, हे सर्व विचार करून करून माझं डोकं फुटण्याची वेळ आलेली आहे. मास्कमॅनला मात्र हा प्लॅन कळला आणि त्याने मुद्दा मात्र अवंतिकाला तेथे भेटायला बोलावलं होतं. ऋषिकेश, मला तेच कळत नाही की आपल्या घरातील बातम्या आहे ती बाहेर कोण पोहोचवत आहे आणि आपण मात्र त्याला का शोधू शकत नाही. आता जानकी खूप रडत असते. त्याला शोधण्यामध्ये आपण ऋषिकेश का अपयशी ठरतो तेच मला नाही कळत. असं कोण आहे की आपल्या घरातील गोष्टी मात्र त्या मास्कमॅन पर्यंत पोहोचवत आहे. कोण आहे की आता आपण त्याला अगदी शोधू शकत नाही म्हणून जानकी आता खूप रडत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, पण आपल्यापैकी कोणी आता हे सर्व डिस्कस नाही करू शकत. आणि तेवढ्यात विचार करून आता ऋषिकेश सारंगचं नाव घेतो आणि जानकीला विचारतो की सारंगला हे सर्व माहिती होते का. तेव्हा आता सारंगचं नाव घेतल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. आता जानकी म्हणते की हे बघा, हे सगळं काही अवंतिका आणि मी आम्ही दोघींनी मिळून ठरवलं होतं. तिसऱ्या कुणाला सुद्धा याबद्दल माहिती नव्हते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो, माहिती होते आणि हे बघा, मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं असे सारंग आता कबूल करते. आणि आता हे सर्व काही जानकीला सारंगने सांगितलेले आहे हे सर्व जानकीला आठवते. जानकी ऋषिकेशला म्हणते की हो, सारंग भाऊजींना माहिती होतं, म्हणजे ऋषिकेश याचा अर्थ सारंग भाऊजी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तो नाही करू शकत असे. सारंगवर माझा विश्वास आहे, सारंग कधीही असं नाही करणार. तेव्हा आता जानकी म्हणते की ही तीच व्यक्ती आहे की सगळ्या बातम्या मात्र आता त्या मास्कमॅन पर्यंत ती पोहोचवत आहे. तर आता जानकी खूपच भडकलेली असते आणि हे सर्व ती ऋषिकेशला सांगत असते. त्यानंतर आता ऐश्वर्या रूममध्ये असते आणि तेवढ्याच सुमित्रा मात्र आता दरवाजाची बेल वाजवते. ऐश्वर्या दरवाजा उघडते तर सुमित्राला बघून आता ऐश्वर्या पूर्ण शॉक होते. तेव्हा आता रागाने मात्र ऐश्वर्या विचारते की तुम्ही. तर आता सुमित्रा खूपच भडकलेली असते. सुमित्रा म्हणते की काय ग, काय झालं, मला बघून तुझ्या पायाखालची जमीन सरकली की काय. आता मात्र तुझ्या डोळ्यासमोर अगदी तारेच चमकतील म्हणून आता एक एक सन 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 आता ऐश्वर्याच्या तोंडात मात्र सुमित्रा एकामागून एक देत असते. ऐश्वर्याला अगदी टेबलवर खाली पाडते आणि सनसन तोंडात देते. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी धावूनच आता ह्या सुमित्रावर येते आणि म्हणते की ए म्हातारे, माझ्यावर धावून येते की काय, मला तोंडामध्ये मारते की काय. तेव्हा आता सुमित्रा तिला घाबरायला तयारच नसते. सुमित्रा म्हणते की अगं, तुला तर लाथाबुक्क्याने तुडवायला हवं. आता फक्त मी हात उगारला, मला डांबून ठेवण्याची हिंमतच कशी झाली तुझी. म्हणून सुमित्रा आणखीन एक तिच्या कानामागे द्यायला हात वर करते. तर ऐश्वर्या तिचा हात धरते आणि म्हणते की हे बघ, जशी तू माझ्या घरामध्ये येऊन मला अडकवण्याची हिंमत दाखवली तशी हिंमत मी सुद्धा दाखवली. म्हणजे हे बघ, त्या जानकीचं तू ऐकलं आणि अगदी माझ्या घरात अगदी माझ्या विरोधात प्लॅन करायला आलीस. माझ्याशी गोड गोड बोलली, माझ्याकडून सेवा करून घेतली, माझ्या घरामध्ये राहिलीस आणि माझ्याकडून मात्र त्या मास्कमॅनची माहिती काढत राहिली की मी कुठे जाते, काय करते, मी कुणाशी बोलते, कुठे जाते आणि कोण आहे माझ्याबरोबर. हे सगळं काही अगदी बारीक लक्ष देऊन तू माझ्यावर ठेवत होती. माझ्याच घरामध्ये राहून माझ्या विरोधात तुला काही पुरावे सापडतात का, त्यासाठी तुझी धडपड चालू होती, हो की नाही. परंतु झालं काय, तुझा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो मात्र माझ्यासमोर नाही चालला. बघ मी तुला कशी शिक्षा दिली ते. आणि हे बघ, आता मात्र तू माझ्यासमोर ही जी काही तुझ्या दोन पायावर उभी आहे तर याला अगदी तुझं नशीब समज. नाहीतर या ऐश्वर्याने मात्र कधीच तुला वर ढगामध्ये पाठवलं असतं. ते मी नाही केलंस आणि यासाठी मात्र तू तर माझे पाय धरले पाहिजे. तेव्हा आता सुमित्रा रागाने तिला म्हणते की अगं, तुला अगं पाय तर तुला धरावे लागणार, आम्हाला नाही. आमच्या सगळ्यांचे पाय तुला धरावे नाही लागणार तर मी सुद्धा नावाची सुमित्रा नाही. आणि हे बघ, तुझ्यासारखे असे पापी माणसं आहेत ना ते मात्र उन्मानात जातात परंतु त्यांचा शेवट कधीही अगदी लवकरच असतो, हे गोष्ट लक्षात ठेव. माझा ऋषिकेश आणि माझी जानकी मात्र एक ना एक दिवस तुला तुझी जागा दाखवणार म्हणजे दाखवणारच. बघशीलच तू काय होते ते. आता सुमित्रा तडकनी तेथून निघून जाते. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो, जा जा, बघूयात की तुझे आता ऐश्वर्या ती ऋषिकेश आणि जानकी काय करतात ते. आणि रागाने मात्र दरवाजा बंद करते आणि तेथील ज्या काही वस्तू वगैरे आहे तर त्या फेकून रागाने देत असते. आणि आहेच मी इथे, बघतात की तुम्ही लोक काय करतात ते. म्हणून ऐश्वर्या सुद्धा आता खूप भडकलेली असते आणि इकडे तिकडे वस्तू फेकून देऊन आपला राग व्यक्त करत असते. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये आता बाहेरच सारंग बसलेला असतो. आता जानकी त्याला हे सर्व विचारण्यासाठी येते की सारंग भाऊजी, तुम्ही कुणाला सांगितलेलं आहे का. आता मात्र सारंग भाऊजींकडून ही सर्व माहिती मिळवण्यासाठी जानकी सारंग जवळ येते आणि सारंगच्या मागे येऊन ती बसते. तेव्हा आता सारंग अगदी मागे वळून बघतो तर जानकी बहिणी अगदी शांत त्याच्या मागे येऊन बसलेली आहे. जानकीला बघून
आता सारंग विचारतो की अवंतिका वहिनी आता कशी आहे, तिची तब्येत आता ठीक आहे ना. तेव्हा जानकी म्हणते की हो आता अवंतिका ठीक आहे, शुद्धीत आली आणि माझ्याशी बोलली सुद्धा आणि लवकरच तिला डिस्चार्ज सुद्धा मिळेल. आता मात्र जानकीला मेन मुद्दा विचारायचा असतो. ती म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही असे एकटे एकटे का बसलात बरं, मी मगाशी सुद्धा तुम्हाला बघितलं होतं तेव्हा सुद्धा तुम्ही एकटेच होता आणि काहीतरी असे वेगळेच विचारत आहे, नक्की कसला विचार करत आहात, काही झाले का. तेव्हा सारंग म्हणतो की अगं बहिणी मला आईची खूप आठवण येत आहे ग, किती दिवस झाले मी तिला नाही भेटलो आणि ती सुद्धा त्या ऐश्वर्याच्या घरी जाऊन राहिली, तिच्याशी मात्र मी बोलू शकत नाही आणि त्या माया सुद्धा कुठे गेल्या त्या सुद्धा कळायला मार्ग नाही. पण वहिनी अगं तू आईला आणण्यासाठी ऐश्वर्याच्या घरी तर जाणार होती ना, आणि काय झालं आई का आली नाही. तेव्हा आता जानकी आपल्या मनात म्हणते की आता आई ऐश्वर्याकडे नाहीत, हे जर सारंग भाऊजींना सांगितले तर सारंग भाऊजी चिडतील आणि मला मात्र त्यांच्याकडून जे काही माहिती करून घ्यायचं आहे तर कळणारच नाही. तेव्हा आता जानकी खोटं बोलते. जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी आईंना मला भेटायचं नव्हतं आणि मी तिकडे भेटायला गेले होते, परंतु त्या ऐश्वर्याने सुद्धा आईंना मला नाही भेटून दिले. तेव्हा आता सारंगला राग येतो. सारंग म्हणतो की ती ऐश्वर्या सगळं काही मुद्दाम करत आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हे सगळं तीच करत आहे आणि तिचं नक्की काय करायचं आहे हे मात्र आपण नंतर बघूयात. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की वहिनी विचारा तुम्हाला नक्की काय विचारायचं आहे. तेव्हा आता जानकी विचारते की सारंग भाऊजी तुम्हाला आमचा प्लॅन कळला होता, अवंतिका आणि मी काय प्लॅन करत होते त्याबद्दल. तेव्हा सारंग म्हणतो की हो कळला होता. जानकी विचारते की त्यानंतर मात्र तुम्ही आता तुम्हाला प्लॅन वगैरे कळला मग तुम्ही तो कोणासोबत डिस्कस केलेला आहे का, त्या प्लॅन बद्दल कोणाला सांगितले होते का. तेव्हा आता सारंग म्हणतो की मी ऋषिकेश दादा आणि सौमित्र दादा या दोघांना सांगितले होते. तेव्हा आता जानकी म्हणते की मी ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजींबद्दल नाही बोलत, आपल्या घरातील अगदी व्यक्ती सोडल्यास तुम्ही कळत नकळत मात्र कुणाशी या गोष्टी शेअर केलेल्या आहेत का, सांगितलं का त्या प्लॅन बद्दल. तेव्हा आता सारंगला त्याने हे सर्व मायाला सांगितले या क्षणाची आठवण होते आणि तो लगेच जानकीला म्हणतो की हो मी आणखीन एक जणाला सांगितलं होतं, म्हणजे आणखी एकीला सांगितलं होतं. तेव्हा जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की काय आणखीन एकीला, मग कुणाला. तेव्हा सारंग म्हणतो की मायाला. माया म्हटल्यानंतर आता जानकीला धक्काच बसतो, म्हणजे आता मास्कमॅन दुसरी तिसरी कोणी नसून माया आहे हे जानकीच्या लक्षात येते आणि इकडे आता माया मात्र तिच्या भावाला मकरंदला भेटायला येते आणि म्हणते की हे बघ बा त्या जानकीने मात्र तुझ्याबरोबर जे काही केलेलं आहे त्याचा बदला मात्र मी घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या जानकीला आधार वाटणारा मात्र तिचं कुटुंब आणि तिचा परिवार मी तिच्यापासून तोडणार आहे. गेली 12 वर्षापासून जो काही त्रास तो सहन करत आहे तो त्रास तिला आता सहन करावा लागणार आहे. त्या जानकीला मात्र मी इतकं हतबल करणार आहे की एक ना एक दिवस ती मात्र नक्की तुझ्याशी लग्न करायला तयारच होईल आणि तोपर्यंत मात्र मी माझा जो काही प्लॅन आहे तो परफेक्ट अगदी करणार आहे आणि अगदी सगळ्याचा बदला मात्र मी घेणार आहे. तेव्हा आता मायाचं नाव समजल्यानंतर जानकी विचार करते आणि मनात म्हणते की आमच्या घरातील बातम्या अगदी आमच्या घराच्या बाहेर मात्र कोणी घरातील व्यक्ती सांगू शकत नाही, फक्त आणि फक्त मायाच अशी आहे की तिला सोडून मात्र आता कोणीच घरातील कोणाला काही सांगू शकत नाही, म्हणजे मायानेच हे सर्व केलेलं आहे. तर तेव्हा आता जानकी या सर्वाचा विचार करून म्हणते की म्हणजे मास्कमॅन माया आहे. तर त्यानंतर मात्र आता सारंगले ऐकून धक्का तर बसतो. तर आता ऋषिकेश आणि सौमित्र सुद्धा तेथे येतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी तू हे का केलंस आणि त्याबद्दल आम्हाला का सांगितलं नसेल. तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला समजावतो की हे बघ आपण जी काही प्रत्येक गोष्ट ठरवली ती प्रत्येक गोष्ट मात्र मास्कमॅन पर्यंत पोहोचत होती, त्यामुळे जानकी अवंतिका ह्या दोघींनी मात्र ठरवलं होतं की गोष्ट त्यांच्या दोघीतच राहील. परंतु हे बघ विचार करा, हा जो काही यांचा प्लॅन होता तो आपल्याला कळण्या अगोदर मास्कमॅनला कळालेला होता, म्हणूनच त्याने अवंतिकाला तिकडे बोलावून घेतलं होतं आणि तिच्यावर असा हल्ला केला होता. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी मी तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा सौमित्र जानकीची माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी वहिनी, अवंतिकाच्या काळजीपोटी आणि जे काही तिची अवस्था आहे ती बघून मी हायपर झालो होतो आणि त्यानंतर मी तुम्हाला दोघांना नको ते बोललो, मला माफ करा. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी हे बघा तुम्ही सॉरी म्हणू नका, तुमची काळजी आहे ती मला कळते. हा प्लॅन आहे तो माझा आणि अवंतिकाचा होता, परंतु आमच्या ध्यानीवानी नव्हतं की आता तो मास्कमॅन अवंतिकावर अटॅक करेन म्हणून, कारण आम्ही बेसावध होतो, आम्हाला या सगळ्याची जाण तर नव्हती. तेव्हा आता सौमित्र विचारतो की अवंतिका मात्र मास्कमॅनला भेटायला जाणार होती हे तुला माहिती होतं का. तर जानकी हो असं म्हणते. सौमित्र विचारतो की तिने हे सर्व कधी सांगितले होते. तर जानकी म्हणते सकाळी फोनवर मास्कमॅनला भेटायला जात होती तेव्हा तिने मला फोन केला होता
आणि मी तिला सांगितलं होतं की तू एकटी भेटायला जाऊ नकोस, काय एकटी भेटायला जाते, पण ती ऐकायला तयार नव्हती. आणि जेव्हा ती मास्कमॅनला भेटायला गेली तर मी सुद्धा लगेच तिच्या मागे गेले. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी तू तर तिकडे गेली होती, मग हे असं कसं झालं. तेव्हा आता जानकी सांगायला सुरुवात करते की अवंतिकाने मला सांगितले की ते मास्कमॅनला मात्र अगोदरच आमच्या प्लॅन बद्दल कळाले होते. आणि जेव्हा मी तेथे गेले तर ऑलरेडी त्या मास्कमॅनने अवंतिकावर अटॅक केलेला होता. त्याने मात्र अगदी जी काही मोठी कुंड्यांची रॅक आहे तर ती मात्र अवंतिकाच्या अंगावर पाडली. तेवढ्यात तो मास्कमॅन तेथेच होता आणि मी त्याला अगदी कोण आहेस तो थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मात्र तेथून त्याने पळ काढला. आणि आता मात्र जेव्हा मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता तो पळता पळता मात्र मी त्याच्या मागे पळाले आणि एक कुंडी फेकून मी त्याला मारली. तो खाली पडला आणि नंतर आमच्यामध्ये खूप झटापट झाली. आणि जेव्हा तो पडला तेव्हा मी त्याचा पाय धरण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता मात्र जेव्हा मी त्याचा पाय धरला होता तर तेव्हा मला तेथे कळाले की मास्कमॅन नक्की कोणी पुरुष नाही तर आता ती लेडीज आहे म्हणून. कारण आता जानकीने आता जे काही एक चाळ आहे, आता पैंजण आहे पायातील, तर ते पैंजण मात्र आता त्या मास्कमॅनच्या पायात बघितलेलं असतं, म्हणजे मायाच्या. आणि ती माया हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं. मला तेथेच समजलं की मास्कमॅन नक्की एक स्त्री आहे म्हणून. तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सारंग म्हणतो की आपण इतके दिवस म्हणत आहोत की तो मास्कमॅन मकरंद आहे. तेव्हा जानकी म्हणते की असं आपल्याला वाटत होतं. मास्कमॅन पुरुष नाही तर स्त्री आहे, कारण तिच्या पायात पैंजण होतं. मी तिच्याबरोबर झटापट केली तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की मास्कमॅन मात्र बाई आहे, तर मात्र आपल्या वाईटावर उठणारी एकच आहे. म्हणून आता त्यांनी मायाला ओळखण्यासाठी प्लॅन केलेला असतो. आता जानकी मुद्दाम एक जे काही कागद आहे तर ते कागद खाली पाडते मायाला देत असताना. माया तो कागद उचलायला जाणार, तो जानकी म्हणते की थांब मी उचलते. आणि तेव्हा मात्र जानकी तो कागद उचलायला जाते. तोच लगेच आता जानकी तिची पॅन्ट थोडीशी वर करते आणि ती पट्टी त्या पैंजण पायामध्ये पाहते. आणि आता ऋषिकेशला हे सर्व येऊन सांगते. तर ऋषिकेश म्हणतो की काय जानकी, मास्कमॅन माया आहे तर. जानकी म्हणते की हो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.